नमस्कार मित्रांनो, श्री गणेशाय नमः. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती केवळ एका हत्तीची नाही. ही कथा आहे श्रद्धेची, धैर्याची, संयमाची आणि संकटातून बाहेर पडण्याची. भारतीय परंपरेत हत्ती हा केवळ एक प्राणी नसून सामर्थ्य, बुद्धी, धैर्य आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. भगवान गणेशांची हत्तीमुख ही याच 5 गुणांची आठवण करून देते. आजची कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात संकटे आले तरी घाबरून न जाता विवेक, धैर्य आणि सत्कर्म यांच्या आधाराने पुढे कसे जायचे. जर तुम्ही सध्या अडचणींचा सामना करत असाल, कामात अडथळे येत असतील, मनात सतत अस्वस्थ राहत असेल, तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित या कथेतील एखादा विचार तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. मित्रांनो, भारतीय कथांमध्ये असे अनेक प्रसंग आहेत ज्यामध्ये संकटाच्या काळात संयम राखणाऱ्या व्यक्तीला शेवटी यश मिळते. आजची कथा त्याच परंपरेतील एक प्रेरणादायी गोष्ट आहे. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी मन शांत करा आणि श्रद्धेने म्हणा, ओम गण गणपती नमः. श्री स्वामी समर्थ. खूप वर्षापूर्वी दाट जंगलांनी वाढलेल्या एका छोट्या गावात माधवचा नावाचा एक गरीब प्रामाणिक माणूस राहत होता. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, मोठे घर नव्हते, जमीन नव्हती, पण त्याच्याकडे होती श्रद्धा, मेहनत आणि कोणालाही न दुखावण्याची वृत्ती. दररोज सकाळी तो उठून प्रथम भगवान गणेशांना नमस्कार करत असत. यानंतर दिवसभर कष्ट करून संध्याकाळी पुन्हा देवासमोर दिवा लावत असत. तरीही त्याच्या आयुष्यातील संकटे संपत नव्हती. एका वर्षी पिके नष्ट झाली, दुसऱ्या वर्षी आजारपण आले, तिसऱ्या वर्षी कर्ज वाढले. गावातील काही लोक त्याची थट्टा करू लागले. देवाची पूजा करून काय उपयोग, तुझे नशीबच खराब आहे, तू कितीही प्रयत्न कर, काही बदलणार नाही, अशा शब्दांनी त्याचे मन दुखावले. पण माधवने श्रद्धा सोडली नाही. त्याचा विश्वास होता, वाईट काळ कायम राहत नाही, एक दिवस नक्की उजळतो. याच काळात गावाजवळच्या जंगलात एक भव्य, शांत आणि बुद्धिमान हत्ती राहत होता. तो कोणालाही त्रास देत नसे, लहान प्राण्यांचे रक्षण करत असे. पाण्याची कमतरता असताना इतरांना आधी पाणी मिळावे याची काळजी घेत असे. गावातील वृद्ध लोक म्हणत असत, या हत्तीमध्ये विलक्षण शांतता आहे, त्याच्याकडे पाहिल्यावर भीती कमी होती. माधवने ही गोष्ट अनेकदा ऐकली होती. एके दिवशी निराश मनाने तो जंगलात गेला आणि तिथे त्याची त्या हत्तीशी पहिली भेट झाली. ही भेट त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण ठरणार होती. पण त्या भेटीने असे काय घडले, त्या हत्तीने काय बोलले, की त्याच्या वागण्यात इतका मोठा जीवनधडा दडलेला आहे. मित्रांनो, माधव हळूहळू जंगलाच्या आत चालत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. मी इतकी मेहनत करतो, तरी माझ्याच आयुष्यात इतकी संकटे का? देव माझी परीक्षा किती दिवस घेणार? हे विचार करत असतानाच अचानक समोरच्या झाडांमधून एक विशाल हत्ती बाहेर आला. क्षणभर माधव घाबरला. काही काही क्षणात त्याला जाणवले की हत्तीच्या डोळ्यांत राग नव्हता, तर विलक्षण शांतता होती. हत्तीने कोणताही आक्रमकपणा दाखवला नाही. तो शांतपणे जवळच्या झऱ्याकडे गेला. माधव दूर उभा राहून त्याच्याकडे पाहत होता. तेवढ्यात काही ताणलेली हरिण तिथे आली. हत्ती स्वतः आधी पाणी पिऊ शकला असता, पण त्याने मागे सरकता हरिणांना आधी पाणी पिण्यास जागा दिली. थोड्याच वेळात काही पक्षी आले. हत्ती पुन्हा शांतपणे थांबला. माधव आश्चर्यचकित झाला. तो मनात म्हणाला, इतका बलवान असूनही हा स्वतःचा विचार आधी करत नाही, याच्यात इतका संयम कसा? तेवढ्यात झऱ्याजवळ बसलेले एक वृद्ध संन्यासी माधवला दिसले. ते अनेक दिवसापासून त्या जंगलात तपश्चर्या करत होते. माधवने त्यांना नमस्कार केला. संन्यासी स्मित हास्य करत म्हणाले, तू त्या हत्तीला पाहून चकित झाला आहेस ना? माधव म्हणाला, हो गुरुवर्य, इतका शक्तिशाली प्राणी असूनही तो अत्यंत शांत आहे. संन्यासी म्हणाले, हीच खरी शक्ती आहे. ज्याच्याकडे सामर्थ्य असूनही तू त्याचा गैरवापर करत नाही, तोच खरा महान. ते पुढे म्हणाले, हत्ती आपल्याला 3 गोष्टी शिकवतो. पहिली संयम, घाईघाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. दुसरी धैर्य, वादळे आली तरी मोठे वृक्ष सहज कोसळत नाही, तसेच संकट आले तरी मन स्थिर ठेवावे. तिसरी करुणा, शक्तीचा उपयोग इतरांचे रक्षण करण्यासाठी झाला तर त्या शक्तीला अर्थ आहे. माधव हे शब्द मन लावून ऐकत होता. संन्यासी पुढे म्हणाले, तुझ्या आयुष्यातील अडचणी तुला तोडण्यासाठी नाहीत, त्या तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहेत. संकट म्हणजे शेवट नसतो, अनेकदा ते नव्या सुरुवातीचे दार असते. हे ऐकून माधवच्या डोळ्यात पाणी आले. त्याला अनेक दिवसांनी मनशांती मिळाली. तो रोज जंगलात जाऊन त्या हत्तीचे निरीक्षण करू लागला. प्रत्येक दिवशी त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळत होते. कधी हत्ती ताण प्राण्यांना
सुरक्षित मार्ग दाखवत असे. कधी पडलेले झाड बाजूला करून वाट मोकळी करत असे. कधी स्वतः उपाशी राहून आपल्या कळपातील लहान हत्तींना आंधी अन्न मिळेल याची काळजी घेत असे. माधवच्या मनात एक विचार दृढ झाला. खरी श्रीमंती पैशात नसते, ती स्वभावात, संयमात आणि सत्कर्मात असते. परंतु माधवला अजूनही माहीत नव्हती की काही दिवसात त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार होती, जी संपूर्ण गावाला आश्चर्यचकित करून सोडणार होती. त्या घटनेनंतर लोक त्याची थट्टा करणे कायमचे बंद करतील आणि त्या हत्तीचे रहस्य सर्वांसमोर उलगडू लागेल. पुढील भागात आपण पाहणार आहोत एका भीषण संकटाच्या वेळी हत्तीने संपूर्ण गावाचे रक्षण कसे केले आणि त्या प्रसंगामुळे माधवचे जीवन कसे बदलू लागले. मित्रांनो, त्या दिवसानंतर माधव रोज जंगलात जाऊ लागला. आता तो हत्तीला फक्त एक प्राणी म्हणून पाहत नव्हता, तर निसर्गाने दिलेला एक मौन गुरु म्हणून पाहू लागला होता. एक संध्याकाळ, आकाश अचानक काळ्या ढगांनी भरून गेले. जोरदार वारा सुटला. विजांचा कडकडाट सुरू झाला. क्षणात मुसळधार पाऊस कोसळू लागला. डोंगरावरून मोठा पाण्याचा लोंढा गावाच्या दिशेने येऊ लागला. गावातील लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले. लहान मुले रडू लागली होती. जनावरे बांधलेली होती. कोणालाच काय करावे ते सुचत नव्हते. तेवढ्यात जंगलाच्या दिशेने एक मोठा आवाज ऐकू आला. तो आवाज त्या विशाल हत्तीचा होता. हत्ती वेगाने गावाच्या दिशेने धावत आला, पण त्याच्या धावण्यात राग नव्हता, तर इशारा होता. तो वारंवार सोंड उंचावत आवाज करत होता. माधवला काहीतरी वेगळे जाणवले. तो मोठ्याने ओरडला, "सगळेजण उंच टेकडीवर चला, पाणी येत आहे." काहींना त्याच्यावर विश्वास ठेवला, काहींनी त्याची थट्टा केली. पण काही क्षणांत प्रचंड पाण्याचा प्रवाह गावात शिरला. ज्यांनी वेळेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला होता त्यांचे प्राण बचावले. लोकांच्या लक्षात आले की हत्ती आधीपासूनच मोठा धोका ओळखून सर्वांचे सावध करत होता. पाऊस थांबल्यानंतर गावभर नुकसान झाले होते. घरे पडली होती, शेती वाहून गेली होती. पण सर्वांची एक गोष्ट पाहिली, हत्ती स्वतः थकलेला असूनही चिखलात अडकलेल्या जनावरांना बाहेर काढत होता. एक लहान मुलाला त्याने आपल्या सोंडीने अलगद उचलून सुरक्षित जागी ठेवले. हे दृश्य पाहून गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. ज्यांनी माधवची थट्टा केली होती तेही त्याच्याकडे आले. त्यांनी म्हटले, "आम्ही तुझी श्रद्धा आणि तुझा विश्वास समजू शकलो नाही, आम्हाला माफ कर." माधव शांतपणे म्हणाला, "मला नाही." या प्रसंगाने आपल्याला शिकवले की काही की निसर्ग, प्राणी आणि जीवन यांचा आदर केला पाहिजे. त्या रात्री गावातील वृद्ध पुजारी म्हणाले, "हत्तीने आज आपल्याला एक मोठा धडा दिला आहे. संकटाच्या वेळी घाबरण्यापेक्षा योग्य कृती आणि एकमेकांची मदत अधिक महत्त्वाची असते." त्या दिवसानंतर गावात एक नवा बदल दिसू लागला. लोक भांडणे कमी करू लागले, एकमेकांना मदत करू लागले. माधवच्या मनातील भीतीही कमी झाली. त्याला समजले की श्रद्धा म्हणजे हातावर हात धरून बसणे नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही धैर्याने उभे राहून योग्य कर्म करत राहणे. परंतु ही तर फक्त सुरुवात होती. काही दिवसांनी जंगलात आलेल्या एका वृद्ध ऋषींनी त्या हत्तीबद्दल असे एक गूढ सांगितले, जे ऐकून संपूर्ण गाव स्तब्ध झाले. त्या रहस्याचा संबंध भगवान गणेशांच्या प्रत्येकाशी जोडला जातो. पण ती नेमकी काय होती? हत्तीचे गूढ रहस्य आणि भगवान गणेशांचे दिव्य संदेश. मित्रांनो, पूर ओसल्यानंतर गाव हळूहळू पूर्ववत होऊ लागले. लोक पुन्हा आपल्या कामाला लागले. पण प्रत्येकाच्या मनात त्या दिवशी हत्तीने दाखवलेल्या धैर्याची आठवण कायमची कोरली गेली होती. माधव मात्र रोज रातप्रमाणे जंगलात जात होता. आता त्याच्या मनात भीती नव्हती, त्याच्या जागी आदर आणि कृतज्ञता होती. एके दिवशी जंगलात एक तेजस्वी वृद्ध वृक्ष आली. त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांनी हत्तीकडे प्रेमाने पाहिले आणि माधवला जवळ बोलावले. ऋषी म्हणाले, "माधव, तुला माहीत आहे का, लोक हत्तीला केवळ बलवान प्राणी म्हणून पाहतात, पण आपल्या संस्कृतीत हत्ती हा विवेक, संयम, स्मरणशक्ती आणि जबाबदारीचे प्रतीक मानला जातो." माधव नम्रपणे म्हणाला, "गुरुवर्य, मला हे समजावून सांगा." ऋषी शांतपणे म्हणाले, "भगवान गणेशांचे हत्तीमुख आपल्याला अनेक जीवनधडे शिकवते. मोठे कान सांगतात, जास्त एक कमी बोल. लहान डोळे सांगतात, धैर्यावर लक्ष केंद्रित कर. मोठे मस्तक सांगते, विचार विशाल ठेव. सोंड सांगते, परिस्थितीनुसार लवचिक राहा, पण मूल्यांशी तडजोड करू नका. आणि मोठे पोट सांगते, जीवनातील सुखदुःख शांतपणे स्वीकार." माधव मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. ऋषी पुढे म्हणाले, "लोक अनेकदा समृद्धीचा अर्थ फक्त पैशाशी जोडतात, पण खरी समृद्धी म्हणजे चांगले आरोग्य, शांत मन,
प्रेमळ कुटुंब, प्रामाणिक कर्म आणि समाजासाठी उपयोगी जीवन. ज्याच्याकडे हे आहे तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. तेवढ्यात तो विशाल हत्ती पुन्हा एकदा माधवजवळ आला. यावेळी त्यांनी आपल्या सोंडीने जमिनीवरून हलकेच स्पर्श केला. ऋषी हसले आणि म्हणाले, निसर्ग बोलतो पण शब्दांनी नाही, तो कृतींनी शिकवतो. हा हत्ती तुला सांगत आहे, स्वतः मजबूत बन, पण त्या शक्तीचा उपयोग इतरांना उभे करण्यासाठी कर. त्या दिवशी माधवने मनोमन एक संकल्प केला. मी परिस्थितीला दोष देणार नाही. मी प्रामाणिकपणे काम करीन, इतरांना मदत करीन आणि संकटाचाही श्रद्धा व धैर्य सोडणार नाही. त्या संकल्पानंतर त्याच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो अधिक आत्मविश्वासाने काम करू लागला. गावातही लोकही त्याच्याकडे सल्ला मागू लागले. हळूहळू त्याला नवे काम मिळाले. त्याच्या मेहनतीमुळे त्याच्या घरातील परिस्थिती सुधारू लागली. माधवला तेव्हा समजले, जीवन बदलण्याची सुरुवात बाहेरून होत नाही, ती आपल्या विचारांमधून, कृतीमधून आणि सातत्यातून होते. मित्रांनो, आजही भगवान गणेशांचे स्मरण करताना आपण जर त्यांच्या प्रत्येकामागील गुण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला तर अडचणींना समोर जाण्याची ताकद नक्की वाढू शकते. पण माधवच्या आयुष्यात अजून एक मोठी परीक्षा बाकी होती. एक अशी परीक्षा ज्यामध्ये त्याला संपत्ती आणि प्रामाणिकपणा यापैकी एकच निवड करावी लागणार होती. त्याने कोणता मार्ग निवडला आणि त्या निर्णयामुळे त्याचे नशीब कसे बदलले? लोभाची परीक्षा आणि हत्तीने दिलेला सर्वात मोठा जीवनधडा. मित्रांनो, माधवच्या आयुष्यात आता हळूहळू बदल होऊ लागला होता. त्याच्या प्रामाणिक स्वभावामुळे गावातील लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. कष्टाने मिळालेल्या प्रत्येक पैशाचे तो जपून नियोजन करत होता. गरजूंना शक्य तेवढी मदतही करत होता. पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा त्याच्या चरित्राची खरी परीक्षा घेतली जाते. माधवच्या आयुष्यातही अशीच एक घटना घडली. जंगलातील रहस्यमय पेटी. एके दिवशी माधव नेहमीप्रमाणे जंगलात जात होता. अचानक त्याच्या नजरेस एका जुन्या वाड्याच्या झाडाखाली लाकडी पेटी दिसली. ती अर्धी मातीमध्ये गाडलेली होती. त्याने ती बाहेरून काढली. पेटी उघडली. आत काही जुनी सोन्याची नाणी, चांदीची नाणी आणि काही मौल्यवान दागिने होते. क्षणभर त्याचे डोळे डळमळले. तो स्वतःशी म्हणाला, हे सर्व मी ठेवले तर माझी सर्व संकटे संपतील. पण लगेच त्याला ऋषींचे शब्द आठवले, प्रामाणिकपणाने मिळालेले समृद्धीस टिकते. त्याचवेळी तो हत्ती तेथे आला. हत्तीने शांतपणे माधवकडे पाहिले. नंतर आपल्या सोंडीने पेटीला हलकेच स्पर्श केला आणि पुन्हा माधवकडे पाहिले. माधवला जणू एक संदेश मिळाला, योग्य निर्णय घे. खरा मालक कोण? माधवने ती पेटी स्वतःकडे ठेवली नाही. तो ती गावात घेऊन आला. गावकऱ्यांना सर्व घटना सांगितली. काही लोक म्हणाले, तुलाच मिळाली आहे का? तूच ठेव. काही म्हणाले, हे देवाचे वरदान आहे. पण माधव म्हणाला, ज्याची वस्तू आहे त्यालाच ती परत मिळवायला हवी. काही दिवसांनी एक वृद्ध व्यापारी गावात आला. त्याने सांगितले की अनेक वर्षापूर्वी दरोडेखोरांपासून पळताना त्याची अशीच एक पेटी जंगलात हरवली होती. त्याने त्यावरील खास चिन्ह ओळखले. सर्वांनी खात्री पटली की ती पेटी त्यांचीच आहे. प्रामाणिकपणाचे फळ. व्यापाऱ्याने आनंदाने माधवचा हात धरला. तो म्हणाला, आजच्या काळात इतका प्रामाणिक माणूस भेटल असं वाटलं नव्हते. त्याने बक्षीस म्हणून काही रक्कम द्यायची इच्छा व्यक्त केली. माधवने प्रथम नकार दिला, पण व्यापारी म्हणाला, ही दान नाही, तुझ्या प्रामाणिकपणाचा सन्मान आहे. माधवने नम्रतेने ते स्वीकारले. त्या पैशातून त्यांनी स्वतःचे घर दुरुस्त केले. काही रक्कम गावातील विहीर दुरुस्त करण्यासाठी दिली. उरलेल्या पैशातून छोटासा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्याची परिस्थिती सुधारू लागली. लोक म्हणू लागले, माधव भाग्यवान आहे. पण माधव हसून म्हणायचा, भाग्यापेक्षा महत्वाचे आहे योग्य निर्णय आणि सत्कर्म. कथेचा संदेश. मित्रांनो, या प्रसंगाचा अर्थ असा नाही की प्रत्येक प्रामाणिक माणसालाच लगेच धन मिळते. खरा संदेश असा आहे की प्रामाणिकपणा विश्वास निर्माण करतो. विश्वास नवीन संधी निर्माण करतो आणि सातत्यपूर्ण मेहनत त्या संधीचे यशात रूपांतर करते. जीवनात काही वेळा तात्पुरता फायदा सोडावा लागतो, पण योग्य मार्ग निवडल्याने दीर्घकाळ टिकणारा सन्मान आणि समाधान मिळू शकते. मात्र हत्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठा त्याग अजून बाकी होता. एक अशी घटना घडणार होती की संपूर्ण गाव त्याच्या ऋणात कायमचे राहणार होते. त्या दिवशी माधवला समजणार होती, खरी शक्ती शरीरात नसती, ती निस्वार्थ प्रेमात आणि सेवाभावात असते. ही हृदयस्पर्शी घटना आपण पाहू. हत्तीचा महान त्याग आणि सेवाभावाचे अमूल्य रहस्य. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिले की माधवच्या जीवनात
श्रद्धा, संयम आणि प्रामाणिकपणामुळे सकारात्मक बदल घडू लागले. पण त्याला अजूनही एक प्रश्न सतावत होता. जीवनात सर्वात मोठी शक्ती कोणती? संपत्ती, सामर्थ्य की प्रसिद्धी? या प्रश्नाचे उत्तर त्याला एका अनपेक्षित प्रसंगातून मिळणार होते. जंगलात लागलेली आग. उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील कोरडे गवत आणि झाडांच्या फांद्या उन्हाने तापलेल्या होत्या. अचानक एका बाजूला धूर दिसू लागला. थोड्याच वेळात वाऱ्यामुळे आग वेगाने पसरू लागली. जंगलात एकच गोंधळ उडाला. हरिणे धावत होती. ससे बिळातून बाहेर पडत होती. पक्षी घाबरून आकाशात उडत होती. माधव आणि गावातील काही लोकांनीही धूर पाहिला आणि ते जंगलाच्या दिशेने धावले. हत्तीचा अद्भुत निर्णय. सर्वांना वाटले की हत्ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलाबाहेर पडेल, पण तो तसं केले नाही. तो जवळच्या तलावाकडे गेला. त्याने सोंडेत पाणी भरले. आगीच्या दिशेने जाऊन ते पाणी टाकू लागला. एकदा, दोनदा, 10 वेळा, 20 वेळा. त्याचा प्रयत्न आगीच्या तुलनेत खूप लहान होता, पण त्याने प्रयत्न सोडला नाही. ते पाहून इतर हत्ती त्याच्यासोबत आले. गावातील लोकांनी बादल्या घेऊन पाणी आणायला सुरुवात केली. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यामुळे आग हळूहळू आटोक्यात आली. ऋषींचा संदेश. तेथे उपस्थित असलेले वृद्ध ऋषी म्हणाले, पहा, हत्तीला माहीत होते की तो एकट्याने संपूर्ण आग विझवू शकणार नाही. तरीही त्यांनी प्रयत्न केला. कारण त्याला यशाची खात्री नव्हती, पण कर्तव्याची जाणीव होती. हे शब्द माधवच्या मनात कायमचे कोरले गेले. जीवनातील मोठा धडा. ऋषी पुढे म्हणाले, अनेक लोक काम सुरूच करत नाहीत, कारण त्यांना वाटते, मी एकटा काय बदल घडवणार. पण इतिहास बदलणारे लोक नेहमी पहिले पाऊल टाकतात. माधवला आता समजले, यश मिळवण्यापूर्वी प्रयत्न करावे लागतात. संकट संपण्यापूर्वी धैर्य दाखवावे लागते आणि इतरांना साथ देण्यापूर्वी स्वतः पुढे यावे लागते. गावातील परिवर्तन. त्या घटनेनंतर गावात मोठा बदल झाला. लोकांनी जंगलातील झाडे जपण्याचा संकल्प केला. तलावांची स्वच्छता सुरू केली. जखमी प्राण्यांची काळजी घेण्यासाठी एक छोटा गट तयार केला. माधवही त्यात सहभागी झाला. त्याने मुलांना शिकवले, निसर्गाचे रक्षण म्हणजे आपल्या भविष्याचे रक्षण. गावात आता एक वेगळीच शांतता आणि एकोप्याची भावना निर्माण झाली. हत्तीचा मौन आशीर्वाद. एक सकाळी माधव पुन्हा जंगलात गेला. त्याने नेहमीप्रमाणे शांत उभा होता. माधव नम्रपणे त्याला वंदन केले. हत्तीने आपल्या सोंडीने हलकेच त्याच्या डोक्याला स्पर्श केला. माधवच्या डोळ्यात पाणी आले. त्याला वाटले, खरा आशीर्वाद शब्दांनी मिळत नाही, तो चांगल्या कृतीतून अनुभवायला मिळतो. परंतु काही दिवसांनी गावात असा एक श्रीमंत माणूस आला, ज्याने पैशाच्या जोरावर सर्व काही विकत घेता येत होते असा गर्व केला. त्याने हत्तीला पकडून राजदरबारात नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर जे घडले त्याने त्याचा संपूर्ण अहंकार मोडून काढला. त्या प्रसंगातून उलगडले अहंकार आणि नम्रता यांच्यातील फरक, अहंकाराचा अंत आणि हत्तीने शिकवलेली नम्रतेची शक्ती. मित्रांनो, गावात आता आनंदाचे वातावरण होते. लोक एकमेकांना मदत करत होते, जंगलाचे रक्षण करत होते. माधवच्या आयुष्यातही हळूहळू धैर्य निर्माण होऊ लागले होते. पण जिथे चांगुलपणा वाटतो तिथे कधी ना कधी अहंकाराची परीक्षा नक्कीच येते. एके दिवशी गावात एक श्रीमंत व्यापारी आला. त्याच्याकडे भरपूर पैसा होता, अनेक नोकर होते, घोडागाड्या होत्या. तो जिथे जाई तिथे लोक त्याचे स्वागत करत. हळूहळू त्याच्या मनात गर्व निर्माण झाला होता. तो म्हणायचा, या जगात पैशाने सर्व काही विकत घेता येते. गावात आल्यावर त्याने त्या विशाल हत्तीबद्दल ऐकले. लोक त्याची स्तुती करत होते. कुणी म्हणत होते तो जंगलाचा रक्षक आहे, कुणी म्हणत होते त्याच्याकडून आम्हाला संयम शिकायला मिळाला. हे ऐकून व्यापाऱ्याला हसू आले. तो म्हणाला, एक साधा हत्ती, त्यात एवढे काय विशेष. दुसऱ्या दिवशी तो आपल्या नोकरांसह गावात गेला. त्याने हत्तीला पकडून राजदरबारात नेण्याचा विचार केला. त्याला वाटले, राजाकडून मोठे बक्षीस मिळेल. नोकरांनी जाड दोरखंड आणले, पण हत्ती शांतपणे उभा होता. त्याने कुणावरही हल्ला केला नाही. व्यापाऱ्यांनी हुकूम दिला, याला बांधा. नोकर पुढे गेले, परंतु हत्तीने एक मोठा आवाज केला. तो आवाज रागाचा नव्हता, तो इशारा होता. जंगलातील इतरही हत्ती जवळ येऊ लागले. हे पाहून नोकर घाबरले. त्यांनी दोरखंड खाली टाकले. व्यापारी मात्र हट्टीपणाने पुढे गेला. तेवढ्यात वृद्ध ऋषी तिथे आले. ते शांतपणे म्हणाले, थांब, तू शक्तीला कैद करू शकशील असे तुला वाटते? व्यापारी हसला. माझ्याकडे पैसा आहे, मी काहीही करू शकतो. ऋषी म्हणाले, पैसा वस्तू विकत घेऊ शकतो, पण विश्वास नाही, आदर नाही, प्रेम नाही आणि निसर्गावर अधिकार तर मुळीच नाही. हे शब्द ऐकूनही व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
तो हत्तीच्या अगदी जवळ गेला. हत्तीने शांतपणे त्याच्याकडे पाहिले. काही क्षण दोघे एकमेकांसमोर उभे राहिले. मग हत्तीने आपल्या सोंडेने व्यापाऱ्याच्या हातातील दोरखंड अलगद खाली टाकला. ना राग, ना हिंसा, ना सूड, फक्त शांतता. त्या एका क्षणाने व्यापाऱ्याचं मन हादरले. त्याला जाणवले, ज्याच्याकडे अपार शक्ती असूनही तो तिचा गैरवापर करत नाही, तोच खरा महान असतो. व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने ऋषींसमोर आणि गावकऱ्यांसमोर हात जोडले. तो म्हणाला, आजपर्यंत मी संपत्तीला सर्व काही समजत होतो, पण आज मला समजले, नम्रता नसलेली संपत्ती अपूर्ण आहे. त्याने जंगलाच्या संरक्षणासाठी दिले, धन दिले, गावात पाणीसाठा, वृक्ष लागवड आणि जनावरांच्या उपचारासाठी मदत केली. माधव हे सर्व शांतपणे पाहत होता. त्याला पुन्हा एकदा समजले, खरा विजय दुसऱ्याला हरवण्यात नसतो, तर त्याच्या मनात चांगुलपणाची जागृती करण्यात असतो. मित्रांनो, जीवनात कितीही यश मिळाले, कितीही पैसा मिळाला, तरी नम्रता सोडू नका, कारण फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते. तसेच महान माणूसही नम्र असतो. पण माधवच्या आयुष्यात अजून एक शेवटची आणि सर्वात मोठी घटना घडणार होती. त्या घटनेनंतर संपूर्ण गावात दरवर्षी एक विशेष परंपरा सुरू झाली आणि हत्तीची कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाऊ लागली. त्या भावपूर्ण समारोपात या संपूर्ण कथेचा खरा अर्थ उलगडेल. मित्रांनो, आजपर्यंत आपण पाहिले एक गरीब पण प्रामाणिक माणसाचा संघर्ष, एका शांत बुद्धिमान हत्तीने दिलेले जीवनाचे धडे, संयम, सेवा, नम्रता आणि सत्कर्माची खरी शक्ती. पण अजून एक घटना बाकी होती. एक अशी घटना जी या संपूर्ण कथेचा खरा अर्थ स्पष्ट करणार होती. काळ पुढे सरकला. काही वर्ष लुटली. माधवचा छोटासा व्यवसाय आता प्रामाणिकपणामुळे चांगला वाढत गेला. त्याने कधीही फसवणूक केली नाही, कधीही चुकीच्या मार्गाने पैसा कमवला नाही. त्यामुळे गावात त्याच्यावर सर्वांचा विश्वास बसला. लोक म्हणू लागले, माधव श्रीमंत झाला. पण माधव हसत म्हणायचा, माझी सर्वात मोठी श्रीमंती पैसा नाही, लोकांचा विश्वास आहे. हत्ती रुद्ध झाला. जंगलातील तो विशाल हत्ती आता रुद्ध होत चाललेला होता. त्याची चाल पूर्वीसारखी वेगवान नव्हती, पण त्याच्या डोळ्यांतील शांतता आणि प्रेमही अजूनही तितकेच तेजस्वी होती. एके दिवशी माधव नेहमीप्रमाणे त्याला भेटायला गेला. हत्ती एका मोठ्या वडाच्या झाडाखाली शांत उभा होता. माधव त्याच्या जवळ बसला. त्याने हळूच हत्तीच्या सोंडेवर हात ठेवला. त्या क्षणी त्याला अनेक वर्षांपूर्वीची पहिली भेट आठवली. गरिबी, निराशा, अश्रू आणि आज आत्मविश्वास, समाधान आणि कृतज्ञता. माधवच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, तुम्हाला एकही शब्द बोलला नाहीस, पण तुम्हाला संपूर्ण आयुष्य जगायला शिकवलंस. ऋषींचे अंतिम मार्गदर्शन. तेवढ्यात वृद्ध ऋषी तिथे आले. ते म्हणाले, माधव, लक्षात ठेव, लोकांना वाटते की हत्तीने तुझे नशीब बदलले, पण सत्य वेगळे आहे. माधव आश्चर्याने त्यांच्याकडे पाहून म्हणाला, ऋषी म्हणाले, हत्तीने तुझे नशीब बदलले नाही, त्याने तुझा विचार बदलला, आणि विचार बदलला की जीवन बदलते. तू श्रद्धा टिकवलीस, प्रामाणिकपणा जपलास, संकटात धैर्य सोडले नाहीस, म्हणून तुझ्या जीवनात बदल घडत गेला. गावाची नवीन परंपरा. त्या दिवसानंतर गावातील लोकांनी एक सुंदर परंपरा सुरू केली. दरवर्षी गणेश उत्सवाच्या काळात ते जंगलाच्या काठावर जाऊन वृक्षारोपण करू लागले, जखमी प्राण्यांची सेवा करू लागले, गरजू लोकांना अन्नदान करू लागले, मुलांना शिकवू लागले. भगवान गणेशांची पूजा फक्त फुले वाहून नाही पूर्ण होत नाही, तर त्यांच्या गुणांना आपल्या जीवनात आणून पूर्ण होते. मित्रांनो, या संपूर्ण कथेचा संदेश कोणताही चमत्कार नाही, तर हा आहे की संकट आले तरी आशा सोडू नका. श्रद्धेबरोबर प्रामाणिक प्रयत्न करत राहा. दुसऱ्यांना मदत करा, लोभ टाळा, निसर्गाचा आदर करा, नम्र राहा आणि प्रत्येक दिवस नव्याने जगण्याचा प्रयत्न करा. यश एका रात्रीत मिळत नाही, पण योग्य मार्गावर सातत्याने चालणारा माणूस हळूहळू पुढे जातो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आजपासून एक छोटासा संकल्प करा. दररोज एक चांगले काम करीन, एखाद्याला मदत करीन, झाडाखाली पाणी ठेवीन, प्राण्यांशी प्रेमाने वागेन, आईवडिलांचा आदर करेन आणि माझे प्रत्येक काम प्रामाणिकपणे करीन. खरे भाग्य बाहेरून येत नाही, ते आपल्या विचारांत, आपल्या कृतीत आणि संस्कारात निर्माण होते. भगवान श्री गणेश आपल्या सर्वांना बुद्धी, संयम, धैर्य आणि सद्बुद्धी देवत. चला, शेवटी सर्वांनी श्रद्धेने म्हणा, ओम गणपते नमः, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी
आणि भारतीय संस्कृतीवर आधारित कथांसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम गण गणपती नमः. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया नव्या प्रेरणादायी कथेसह.